नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री वयोश्री योजना ज्येष्ठ नागरिकांना 3000 रुपये मिळणार. अर्ज चालू झाले आहेत. चला तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहूया की ह्या योजनेसाठी कोण पात्र ठरेल, कोण अपात्र आहे. सर्वप्रथम आपण GR पाहूया. ह्या GR मध्ये मित्रांनो तुम्ही पाहू शकता, राज्यातील 65 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि महाराष्ट्र शासनाने 6 फेब्रुवारी 2024 दिवशी हा GR काढलेला आहे. याची प्रस्तावना आहे मित्रांनो, सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या 11.24 कोटी इतकी आहे. त्यापैकी 65 वर्ष वय असणारे वयोवृद्ध एकूण 10.12% ज्येष्ठ नागरिक आहेत. शासन निर्णय पाहूया. राज्यातील 65 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना ह्या योजनेचा लाभ घेता येणार आहे. मुख्यमंत्री वयोश्री योजना याकरिता राबवण्यात येणार आहे. मित्रांनो, जी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो आहे, सविस्तर तुम्ही GR वाचू शकता. मी तुम्हाला मेन मुद्दे सांगत आहे. त्यानंतर खाली तुम्ही पाहू शकता योजनेचं स्वरूप कशा प्रकारे असू शकतं. तुम्हाला ह्या 3000 मध्ये कुठल्या वस्तू घेऊ शकता तुम्ही. त्यामध्ये चष्मा असेल, तुमची व्हीलचेअर असेल, कमरेचा पट्टा असेल, त्यानंतर तुमच्या रेग्युलर मेडिसिन टॅबलेट असतील. मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत निधी वितरण अर्थसहाय्य. निधी तुम्हाला कशा प्रकारे मिळणार आहेत. तर राज्य शासनाच्या 100% अर्थसहाय्य रक्कम उपलब्ध आहे. यामध्ये थेट तुमच्या बँकेच्या अकाउंटमध्ये DBT मध्ये हे पैसे जमा होणार आहेत. मित्रांनो, म्हणजे आता हे जी रक्कम 3000 रुपये येणार आहे ही तुमच्या डायरेक्ट बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. त्यानंतर मित्रांनो, ह्यासाठी कुठले डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असले पाहिजेत ते पाहूया. त्यामध्ये सुरुवातीला तुमच्याकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे. त्यानंतर मतदान कार्ड, त्यानंतर राष्ट्रीयकृत बँकेचे अकाउंट असलं पाहिजे मित्रांनो, आणि स्वयं घोषणापत्र, 2 पासपोर्ट साईज फोटो आणि शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी विहित केलेले अन्य कागदपत्र. यापैकी एवढे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. मित्रांनो, तुम्ही हे डॉक्युमेंट्स कुठे जमा करायचे. मित्रांनो, तुम्हाला हे डॉक्युमेंट्स समाज कल्याण कार्यालयामध्ये जाऊन जमा करायचे आहेत. तिथे तुम्हाला फॉर्म मिळेल. तो फॉर्म घेऊन भरून हे सगळे डॉक्युमेंट्स लावून तुम्हाला तो फॉर्म सबमिट करावा लागेल. यासाठी महाराष्ट्र शासनाने 400 कोटीचा निधी मंजूर केला आहे. ह्या योजनेमध्ये आणखी काही बदल होऊ शकतो. मित्रांनो, तो बदल काही झालाच तर तुम्हाला आमच्या चॅनलवरती तसा व्हिडिओ पाहायला मिळेल. त्यासाठी मित्रांनो, चॅनलला तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन अपडेट्स पाहायला मिळतील. तर मित्रांनो, ही योजना होती मुख्यमंत्री वयोश्री योजना 2024. या संदर्भातला हा GR आहे. माहिती समजली असेल तर एक लाईक करा, मित्रांना शेअर करा.